नारायणगड पुणे जिल्ह्यातील एक अप्रसिद्ध किल्ला. पुण्याच्या उत्तरेला असणाऱ्या नारायणगावपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेला हा किल्ला. पुणे, चाकण, मंचर, नारायणगाव, खोडद असा प्रवास करून आपण या किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचतो. समुद्र सपाटीपासून फक्त 867 मीटर उंची असलेला हा छोटासा किल्ला. पुण्याहून नाशिकला जाताना नारायणगावजवळ उजव्या हाताला हा किल्ला तुमचे लक्ष वेधून घेतो. गडावर बऱ्यापैकी अवशेष आहेत, पण इतिहासात याचा उल्लेख फारसा नसल्यामुळे इथे गर्दी नसते. 28 फेब्रुवारी हा नॅशनल सायन्स डे, त्यामुळे इथून जवळच असलेल्या JMRT या रेडिओ दुर्बीण आणि हा गड एकत्र बघणे असा आमचा आजचा प्लॅन होता. चला तर आमच्यासोबत हा छोटासा पण देखणा असा किल्ला बघायला. नमस्कार, मी ब्राह्मी. आज आपण नारायणगड किल्ल्याजवळ आलो आहे. माझ्या सोबतीला विराट काका आणि रुचिरा काकू आहे व त्यांचे मित्र ओमकार काका आणि त्यांची मुलगी श्रावणी आली आहे. हाय. आता आपण गडावर चढणार आहे. गडावर चढायला कचरा पसरायला, प्लास्टिक पसरायला चालत नाही व आपल्याला गड सुस्थितीत ठेवायला पाहिजे. आता आपण गड चढण्यासाठी तिथे ज्या पायऱ्या ठेवलेल्या आहेत तिथे आपण गड चढण्यासाठी जाऊया. थँक्यू. हा किल्ला इतिहासाशी संबंध ठेवतो. हा किल्ला बाळाजी पेशव्यांनी बांधला होता. त्यानंतर इंग्रजांनी 1818 मध्ये तोफगोळे डागून आपल्या ताब्यात घेतला. मुली एकदम फॉर्मात आहेत आज दोघी जणी. ओमकार, मागे रुचिरा आणि सगळ्यात शेवटी मी. नारायणगड चढाई अशी काही कठीण नाही आहे. साधारणतः 10 मिनटं झाले असतील आम्ही ऑलमोस्ट वरती आलो. आणि आता मुली मस्त फॉर्ममध्ये असल्यामुळे सुसाट निघालेत. किल्ल्याला हा शेवटी थोड्या कातरातनं पायऱ्या आहेत. सुरुवातीच्या पायऱ्या जसं आधीच्या व्हिडिओत दिसल्या तशा अगदी नव्याने बांधलेल्या पायऱ्या आहेत. आम्ही जे आता चढलो त्या जुन्या पायऱ्या आहेत. व्हेरी गुड. चला मग. आज आमच्यासोबत 2 रील स्टार्स आहेत. एका रील स्टारचं नाव श्रावणी आहे आणि दुसऱ्या रील स्टारचं नाव ब्राह्मी आहे. त्यांना कॅमेरा अँगल त्यांना काहीही सांगावं लागत नाही. ते आपल्याला थांबवतात आणि सांगतात. थोडीफार इतिहासाची माहिती त्यांना द्यावी लागते. बाकी त्या चालल्यात बघा. या डोंगरातल्या हिरकड्या आहेत. आता यांच्या हातात असा इतिहास आपण ट्रान्सफर केला तर तो नक्कीच शाश्वत राहील. हो, गरम झालाय काका. येस, फॉलो आहे. बरं, फॉलो आहे. ठीक आहे. गडावर येणं हा नेहमी आनंदच असतो, पण आपल्या घरातल्या लोकांसोबत येणं, त्यात छोटी मंडळी सोबत असणं, हा त्याहून जास्त आनंद देणारा अनुभव असतो. आणि ब्राह्मी झालं, श्रावणी झालं, अजूनही आपल्या घरातले कोणी येत असतील त्यांची नावं टाका कमेंटमध्ये. पण ह्यांच्यासोबत जेव्हा जेव्हा किल्ल्यावर येतो तेव्हा एक वेगळीच मजा येते. तुम्हालाही असं वाटत असेल. आणि विशेष म्हणजे ह्या दोघी एकमेकांना आधी कधीही भेटलेलं नाही आहेत. फर्स्ट टाईम भेटतात आणि त्यांची केमिस्ट्री एवढी छान जमली आहे की अगदीच मस्त. चला, पोहोचलो आपण गडावर. आता आपण या किल्ल्याच्या दक्षिण तटबंदीवर आहोत.
ही दक्षिण तटबंदीची बुरुज आहे. बुरुज म्हणजे वॉच टॉवर. इथून ते शत्रूच्या सैन्यावर लक्ष ठेवायचे आणि आक्रमणाच्या आधी त्यांच्या राजांना निरोप द्यायचे. आणि हे खालील जी आपण पायऱ्या चढल्या आहेत ते आहे. आपल्याला 20 मिनिटं लागले आहेत. खाली आहे ते यमाई देवीचं मंदिर. नक्की कन्फर्म करून सांगतो देवीचं काय नाव आहे. आणि तिथे आपण गाडी पार्क केली आहे. हे खाली जे आहे ते खोडद नावाचं गाव आहे. आणि इथे दिसतात आहे ह्या ज्या दुर्बिणी दिसतात आहे, हे जे टावर्स दिसतात आहे किंवा ह्या ज्या डिशेस दिसतात आहे, डिश हे आहे GMRT जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप. भारतातलं एकुलते हे वाय आकाराच्या ॲरेमध्ये पसरलेला भारतातला आणि एशियातला सगळ्यात मोठा हा टेलिस्कोप आहे. ह्याची माहिती थोड्या वेळाने वरती गेलं की देतो. चला आता वरती जाऊयात. लेट्स गो. गडावर भरपूर अवशेष आहे, जसे देवीचे मंदिर, वाड्याचे जोते आणि पाणीचे टाके. त्यातील हे एक आहे. इथे गणपतीची मूर्ती आणि तिथे वाऱ्याचं शिल्प आहे. तिने सांगितलेला आवाज आला नसेल तर पुन्हा सांगतो की इथे गणेशपट्टी म्हणजे गणपतीचं शिल्प आहे इथे या कोरीव दगडावर. आणि इथे हे दरवाजाच्या सुरुवातीला वराहाचे शिल्प आहेत. कदाचित ते वरती असतील पण आता ढासळल्यामुळे ते खाली आलं. चला आपण सगळेजण आत जाऊया. गडावर बऱ्यापैकी गवत माजलेलं असतं, त्यामुळे पायवाटेवरनंच चलावे. आणि ट्रेकिंगचं महत्त्वाचा रूल, पूर्ण बायाचं शर्ट, कपडे, डोक्यावर टोपी असणं फार आवश्यक आहे. गड छोटा असो किंवा मोठा, हा नियम सगळ्यांनी पाळला पाहिजे. एकदा जरी झाला असला ना हा, तरी काहीतरी पुढच्या वेळी वेगळा बघायला नवीन दिसतं. करेक्ट आहे. म्हणून गडावर सारखं यायचं. कारण तोपर्यंत काय झालेलं असतं, कोणतरी संवर्धन केलेलं असतं म्हणा, हां, किंवा आपण दुसऱ्या सीझनला आलेलो. एकदम बरोबर. आता मी आलो होतो तेव्हा झाडी होती बऱ्यापैकी ओके. आणि मी एकटाच होतो, किल्ल्यावर पण एकटाच होतो. त्यामुळे म्हटलं आजही आपण तसे एकटेच होतो. आम्ही आता मंदिराजवळ आलो आहे. 2017 साली आलो होतो पहिल्यांदा, आता पुन्हा आलो आहे 9 वर्षांनी. बघू काय बदल झालेत ते. आता आपण गडदेवता हस्तमाता मंदिर इथे पोचलो आहे आणि ही किल्ल्याची पश्चिम बाजू आहे. ह्या साईडला आपल्याला इकडे हायवे दिसत असेल आणि हा सगळा परिसर सुंदर असा. गडमाता हस्तमाता मंदिर. इथे पूर्वी जसं रुचिराने मगाशी सांगितलं 2017मध्ये आलो होतो तेव्हा मी, रुचिरा आणि 2 मित्र होते. यावेळेस मी, रुचिरा, ब्राह्मी, ओंकार आणि श्रावणी. नाव सांगा की मोठ्यानी सांगा. हाय. हाय, मी श्रावणी. श्रावणी. हां सांगा. हाय, मी ब्राह्मी. हॅलो ओंकार. थांब रे बाबा, अंदर आले. आता सांग. हां. हॅलो ओंकार. येस हाय, मी रुचिरा. येस. आणि मी विराट. असे सगळे आपण आलो. तसा किल्ला छोटासा आहे. ही तिने सांगितलं असं पश्चिम बाजू आहे किल्ल्याची. खाली हे खोडद नावाचं गाव आहे छोटंसं. इथे ह्या GMRTच्या टेलिस्कोप्स आहेत आणि ती गडाची पूर्व बाजू
ही पश्चिम बाजू. एवढाच हा छोटासा किल्ला आहे, उंची जास्त नाही. पण बघा किल्ल्यावर सध्या फक्त आणि फक्त आम्ही लोक आहोत. मग अशी एक छोटासा 4-5 मुलांचा एक ग्रुप होता छोटासा, पण ते GMRT बघायला आले ते. आज नॅशनल सायन्स डे आहे. आजच्या दिवशी त्या GMRTच्या टेलिस्कोप्स ओपन असतात, त्यामुळे ते लोक इकडे आले होते बघायला. सो आम्ही पण त्याच उद्देशाने आलो आहे. पण शेजारी किल्ला आहे म्हणून मग लहान मुलांनी आमच्या दोघी सोबत ज्या आल्या आहेत, ब्राह्मी आणि श्रावणी, त्यांनी किल्ला बघितला नसल्यामुळे आम्ही म्हटलं चला त्यांना किल्लाही दाखवून होईल आणि GMRTलाही जाणं होईल. एकदम छोटासा असा किल्ला आहे आणि तशी वर्दळ नसते किल्ल्याला, त्यामुळे कधी वेळ असेल तर नक्की वेळात वेळ काढून या. पुण्यापासून एक साधारणतः 1-1.5 तासाचा ड्रायव्हिंग डिस्टन्स आहे. गिवन दॅट तुम्हाला चाकणची ट्रॅफिक नाही लागली तर. ट्रॅफिक लागली तर चाकणचा किल्ला करा, तिथे तो एक बोनस किल्ला तुमचा होऊ शकतो. जमिनीवरचा भुईकोट किल्ला आहे, चाकणचा किल्ला करायचा आणि इथे यायचं जर तिथे ट्रॅफिक असेल तर, किंवा हा किल्ला करून तिथे जायचं. 2 किल्ले होता, तिथे GMRT बघणं होतं. आजूबाजूला सुंदर परिसर आहे, शांतता आहे किल्ल्यावर. संध्याकाळी आलात निवांत किल्ला, संध्याकाळी इथे सूर्यास्त बघता येईल आपल्याला, सकाळी आलात तर सूर्योदय बघता येईल. असं काय काय करून आपण हा किल्ला बघू शकतो. गडावर अवशेष तर आहेतच, येताना एक टाकं बघितलं, काही ज्योती बघितले. आता हे मंदिर, गडदेवता हस्तमाता मंदिर. चला आम्ही आता थोडासा सोबत जो नाश्ता आणला आहे, फराळ आणला आहे, तो करणार आहोत. एक ब्रेक घेऊयात 5-10 मिनटाचा आणि गडाच्या पूर्व दिशेला जाणार आहे. आम्ही आता नाश्ता केला आहे आणि आता चाललो आहे गडाच्या पूर्व बाजूला. तिकडे सप्त मातृका टाके आहेत, आपण ते टाके पाहूया. ही पुन्हा एकदा वाड्याची ज्योती आपल्याला इथे समोर झाडीत दिसते. सगळी मंडळी परत पायवाटेवर आली आहे. हस्तमाता मंदिर तिकडे मागे राहिलं आहे त्या बाजूला, आणि पुन्हा आपण या पायवाटेने जिथे हा सेंटर होता खालनं आपण या बाजूला वर आलो होतो. आता परत इथनंच मगाशी वरती डावीकडे गेलो हस्तमाता मंदिरासाठी. आता उजवीकडे चाललो आहे, जी पूर्वेला जाईल. बऱ्यापैकी ऊन झालं आहे आणि गवतही आहे. गडावर गर्दी काहीच नाही आहे, एकदम शांत. आम्ही बाहेर येते गवतातून. ही समाधी आहे, यावर आपण चरण पादुका बघू शकतो. ही गडाची पूर्व बाजू, पूर्व माथा म्हणता येईल. ते बोर्ड आहेत बऱ्यापैकी, पण त्यावरची नावं मिटली आहेत पावसाने म्हणा किंवा वातावरणाने, त्यामुळे नक्की काय ते कळत नाही. त्या बोर्डवर काही लिहिलेलं नाही. चला टाकं बघूयात. ही जी कॅक्टस आहे, बागनफ जी आहे ती, तिच्या मागच्या बाजूला टाकं आहे. येस, सुंदर टाकं, सुंदर टाकं आहे. टाक्यात बेडक्यात भरपूर. एक चेंबर, दुसरं चेंबर, तिसरं चेंबर, चौथं चेंबर, 5-6 चेंबर तर आहेत. एक तुटलं आहे, त्यामुळे सुंदर असं हे टाकं, पाण्याचं मोठं टाकं.
हे एक मोठं टाकं. आणि आपण इथे बघा छोटे छोटे इथे रोवायला, खांब रोवायला असे छोटे छोटे होल्स केले प्रत्येक भिंतीवर. म्हणजे टाक्यावर पूर्वीच्या काळी बांबू रोवून मंडप उभारला असेल किंवा ह्याला झाकण म्हणजे याची स्वच्छता राहावी, याची निगा राहावी म्हणून हे असं केलं असेल. बघा बरेच आहेत हे असे आपल्याला दिसतात. ह्या भिंतीवर कमीत कमी एक 6-7 आहेत. इथे काही खांबासाठी होल्स केले आहेत. इथे आता ही भिंत पडलेली असं वाटते, बट इथे पण असं काहीतरी असणार आहे. आणि ह्या टाक्यांचं जे संरक्षण आहे ते करण्यासाठी ही पद्धत वापरलेली आहे. सो किल्ला खरंच असं सुंदर आहे, पण इथे गर्दी नसल्यामुळे आपल्याला अगदी शांततेत आणि निवांत असा हा आपल्याला किल्ला बघता येतो. हे झाल्यावर आपण पुढे जाऊया. गडावरील हे अजून एक टाके. गेल्या वेळी जेव्हा आम्ही आलो होतो तो पावसाळा होता आणि पाण्याची लेवल ही अगदी वरपर्यंत होती. म्हणजे ही जी पहिली पायरी दिसते इथपर्यंत पाणी होतं. ते पाण्याचे मार्क्स पण आपण बघू शकतो. आता फेब्रुवारी संपला आहे, आज 28, उद्या मार्च सुरू होते, त्यामुळे पाण्याची पातळी बऱ्यापैकी खाली गेली आहे. पण हे एक अगदी सुंदर टाक आहे. आणि इथे समोर शिलालेख आहे. हा इथे शिलालेख आहे. हे एक मोठं टाकं. इथे पण बघा आपण ते छोटे छोटे होल्स आहेतच. त्यामुळे टाक्याला कव्हर संरक्षण देणं, पाणी जपून वापरणे हे तेव्हापासनं चालत आलेली पद्धत आहे आणि आपणही ते तसंच केलं पाहिजे. आता ह्या पायवाटेने पुढे जायचं. पण आता सगळेजण टाकं बघूयात आणि मग पुढे जाऊया. आम्ही इथे पाण्याच्या टाकीत खाली उतरलोय. तिथं खूप गार वाटतंय मला आणि खूप मस्त वाटतंय मला. आपण जातोय गडाच्या पूर्व बाजूला. गडाची ही साईड आणि त्या साईडला मंदिर होतं. या साईडला काय आहे बघूया पुढे. असं झाडीतून वाट काढत आपल्याला जावं लागतो, पण पायवाट आहे प्रॉपर. पायवाट सोडायची नाही, चलत राहायचं. तिथे कॅक्टसची रोप आहेत सगळी मस्त अशी. चला तिथे बी फुलं आली आहेत, बी आलंय, बी आहे, फुलं आहे, कॅक्टस आहे, खूप प्रकारचे आणि मस्त अशी झाडी आहे. आता ऊन असल्यामुळे सगळं वाळलं आहे, पण पावसाळ्यात एक नंबर वाटणार ह्या ठिकाणी जायला, मजा येणार. हे गडाच्या पूर्व बाजूला आलेलो आहे लास्टला. आणि इकडून आपल्याला इकडे GMRDचं जे कॅम्पस आहे त्यांचं ऑफिस आहे, जिथे आता आज सायन्स डे आहे. ह्या झाडांच्या मधून आपल्याला दिसतंय तिकडे साईडला खूप सारी पार्किंग आहे आणि गाड्या दिसत आहेत भरपूर साऱ्या. तिथे आज नॅशनल सायन्स डेचा प्रोग्राम आहे. आपण आता किल्ला पाहिल्यानंतर तिकडे जाणार आहोत. जर परमिशन असेल तर त्याचाही व्हिडिओ करू आणि तो तुम्हाला दाखवू, नेक्स्ट व्हिडिओमध्ये दिसेल. आणि आता आपण वरती जातो किल्ल्याच्या पूर्व साईडच्या बालेकिल्ल्याच्या साईडला. हे किल्ल्याच्या आपण पूर्व बाजूला पूर्णपणे आलोय डोंगरावर. आणि हे इकडे मंदिर दिसते, आपण ज्या मंदिरापासून आलो होतो त्या साईडचं मंदिर. म्हणजे आपली पूर्ण गड किल्ल्याची फेरी झाली आहे. गडमाथा उतरलोय पश्चिमेकडचं, पूर्वेकडचं. आणि समोर दिसतो तो पश्चिमेकडची बाजू. टाकी दिसतात आहे, ज्योती दिसतात आहे आणि मंदिर दिसतं. आपला किल्ला पूर्ण झालाय. आता आपण परतीच्या वाटेवर आहोत आणि पायऱ्या उतरतोय.
ब्राह्मी आता पायऱ्या उतरते. ब्राह्मी ब्राह्मी तू पायऱ्या मोजल्या ना? किती पायऱ्या होत्या पूर्ण? आणि पुढे वरती गेल्यानंतर 9 होतं, म्हणजे टोटलमध्ये 400 पाय. हो, मजा आली तुला? नमस्कार. थांबा. श्रावणी आणि ब्राह्मी, तुम्ही नारायणगडावर आलात, तुम्हाला कसं वाटलं हे सांगा. पहिले श्रावणी सांगेल. मला गेल्या गेल्या तिथे खूप चांगलं वाटलं. एकदम असं नवीन नवीन प्रकार होता. काय काय बघितलं किल्ल्यावर? पाण्याचे 2 टाके बघितलेत आणि एक मंदिर होतं मोठं. तिथे हस्तदेवी हस्तमाता होती, तिची मूर्ती. आणि अजून एक मोठी पाण्याची एवढे मोठी टाकी होती, त्याच्यात बेडकं. काय अजून काय असेल तर ते काय काय होतं. ठीक आहे. ओके. ब्राह्मी. आता हे जे आपण किल्ला चढला तो फारच मजेशीर होता. पहिल्यांदा वाटलं थोडंच बिना दम लागून चढून शकू, पण वरती गेलो तेव्हा ऊन वाढलं आणि मग घाम येऊ लागला आणि ते काटे असतात ना तेही ऋतू लागले. पण त्याच्या ऐवजी खूप मज्जा आली. आम्ही खूप सारे पाण्याचे टाके, वाड्याचे अवशेष आणि मंदिरही पाहिलं. तिथे थोडा नाश्ता केला आणि मग गडफेरी करून खाली आलो. हाताला फुल स्लीव घातलं नाही म्हणून थोडं गवत रुतलं आहे थोडं ना. गवत रुतलं, नेक्स्ट टाइम फुल स्लीव घालणार ना? हा. येस. आणि उन्हासाठी वाचायला काय केलं? टोपी घातली, चष्मा, बॅग मध्ये होता. मी आणि आता पाणी काढला. होतं का? पाणी होतं. हा. पाणी नेसेसरीली ठेवायला पाहिजे. येस. ओके. मग आता भेटू पुढच्या ट्रेकमध्ये. थँक्यू. वेलकम. वेलकम. येस. दोघांची आपण प्रतिक्रिया ऐकली आणि किल्ला आपण सगळ्यांनी बघितला. कसा वाटला ते सांगा. आणि या व्हिडिओच्या शेवटी एक किल्ल्याचा पूर्ण GPS रूट मॅप असेल, तोही बघा. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आणि रुचिरा आणि ओमकार सोबत आहेत आणि विराट, ब्राह्मी. नारायणगड छोटासा किल्ला आहे, नक्की तुम्ही इथे येऊ शकता भेट द्यायला. कधी वेळ काढा. फार 2-3 तासात किल्ला अगदी निवांतमध्ये बघून होतो. सो व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. चला, अच्छा, बाय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला शेअर करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.